हाय हॅलो नमस्कार. मी अपर्णा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज मला एका मूवीचा रिव्ह्यू तुम्हासोबत शेअर करावासा वाटतोय. ती मूवी म्हणजे देऊळ बंद. त्याआधी प्रवीण तरडे सर, मोहन जोशी सर, स्नेहा मॅम आणि देऊळ बंदची संपूर्ण टीमला धन्यवाद करावासा वाटतोय की त्यांनी इतका छान चित्रपट आमच्या समोर आणला. हा जेव्हा सिनेमा बनत होता त्यावेळेचं थोडं बोलायला आवडेल किंवा तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल की तेव्हा जेव्हा हा सिनेमा बनत होता तेव्हा मोहन जोशी सर जे की मूवीमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा रोल प्ले करत आहेत त्यांना पॅरालाइजचा अटॅक आला होता. पण प्रवीण सरांनी मोहन जोशी सर बरे 20 ओव्हर म्हणजेच की 1.5 वर्ष त्यांनी मूवी थांबवली होती. चला आता मूवीच्या रिव्ह्यूकडे वळूया. तर मूवीमध्ये खूप काही गोष्टींवर प्रकाश घालण्यात आला आहे. म्हणजेच की नास्तिकता, शेतकऱ्यांची व्यथा, देवभक्ती किंवा स्वामी भक्ती आणि आत्महत्या. तर मूवीमध्ये जी की मेन रोल प्ले करत आहे स्नेहा तरडे मॅम, त्यांनी एका नास्तिकतेचा प्ले केला. नास्तिक बाई असते ती देवाला मानत नसते किंवा स्वामींना मानत नसते, पण त्यांचे जे हजबंड असतात त्यांनी स्वामी भक्ती पूर्ण श्रद्धेने करत असतात. पण ते एक शेतकरी असतात. त्यांना त्यांच्यावर लोन असतं आहे, पण त्या लोन त्यांच्या अंगावर असते पण त्यांना तो फेडायला होत नाही, म्हणून त्यांनी स्वामींच्या मंदिराच्या समोरच सुसाईड अटेम्प्ट करतात. मग त्याच्यातून आणि जरा त्या महिलेची नास्तिकता वाढू लागते आणि ती देवांना स्वामी महाराजांना चॅलेंज देते की तुम्ही फक्त 7 दिवसांसाठी स्वामी रूप तुमचं सोडून एका शेतकऱ्याचं रूप घ्या आणि एका शेतकऱ्याची व्यथा बघा की शेतकरी आजच्या काळात कसा जगतोय. तर स्वामी महाराज ते चॅलेंज एक्सेप्ट करतात आणि 7 दिवस फक्त एक साधारण बनून त्यांनी तिथं त्या गावात वावरतात. पण त्यांनी 7 दिवसात एकही आत्महत्या होऊ द्यायचं नसलेलं चॅलेंज दिलेलं जाते, त्याने एक्सेप्ट करतात आणि त्यांनी पूर्ण 7 दिवस एकही आत्महत्या होऊ दिलेली नसते. सो हळूहळू करून ती नास्तिक बाईला पटायला लागते की ओके देव आहेत, आम्ही शेतकरी म्हणूनच आम्ही कुठेतरी चुकतोय की जुनी पद्धत शेतीची वापरून आम्ही आता शेतकरी करालो आहे, पण आता आम्ही नवीन काळाचा जन्म घेतला आहे. आता नवीन काळाच्या पद्धतीने चालायला पाहिजे आणि ती पद्धत आम्ही आमच्या किंवा आमच्या शेतीमध्ये यूज करायला पाहिजे आणि आमची शेती करायला पाहिजे, जेणेकरून आम्ही शेती आमची चांगल्या पद्धतीने तिथं बीज उपजून चांगलं शेती. दुसरं म्हणजे स्वामी भक्ती. स्वामी महाराज जे असं कोणी पण काला जादू करतात, जादू टोणा करतात, त्यांना कधीच जवळ घेत नाहीत. स्वामी महाराज ज्यांना जवळ घेतात त्यांनी स्वामी महाराजांचं मनापासून नाव घेतात, मनापासून त्यांची भक्ती करतात, मनात त्यांच्या सेवाभाव असतो, त्यांनाच जवळ करतात स्वामी महाराज. ते किती पण केवढं पण गरीब राहू दे माणूस, सगळ्यांना आपले बाळ मानतात. स्वामी म्हणजे शेतकऱ्याची व्यथा. शेतकरी फक्त शेतीसाठीच त्रासलेला नाही आहे आजकालचा. तो आपल्या लेकीच्या लग्नाचा, आपलं जसं घर चालवायचं आहे त्याचा विचार करतो आणि शेतकऱ्याकडे आता सध्याला पैसे नाही आहे, आईची काळजी घ्यायला पैसे नाही आहेत, आईच्या औषधांचे पैसे भरायला पैसे नाही आहेत. हे सगळे ह्या सगळ्याच्या गोष्टींना त्रासलेला आहे शेतकरी. म्हणूनच तो आजकालचा शेतकरी पैसे नसल्यामुळे तो आत्महत्या करायला जात आहे. ती कशी थांबवता येईल हे तुम्हाला या चित्रपटातून बघायला मिळेल. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आत्महत्या. आत्महत्या हा किती मोठा पाप आहे हे या मूवीमध्ये दाखवून देण्यात आलं आहे. जसं की मी आता सांगितलं त्या नास्तिक बाईचा नवरा तो एक स्वामी भक्त होता, पण त्याची एक चूक झाली की त्यानं आत्महत्या केला आणि तो पळकुटेपणा केला त्याने. म्हणूनच स्वामी महाराज त्याला तो मेल्यावरही पण त्याला जवळ घेतले नाहीत.
तो आलेला स्वामी महाराज ते तुम्हाला मूवीमध्ये बघायलाच मिळेल. पण स्वामी महाराज त्याला जवळ घेतले नाही. आत्महत्या करण्याऐवजी त्यानं ठामपणे थोडं धीर धरून जर त्यानं त्याचा मार काढला असता तर स्वामी महाराज त्याला कायम साथ दिली असते. हे ह्या मूवीमधून दाखवण्यात आले. हा प्रत्येकाला रिलेट होणारा असा सिनेमा आहे. तर शेतकरीच असं नाही, पण सगळ्यांनी जाऊन हा सिनेमागृहात किंवा थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी हा चित्रपट बघावा. तुम्हाला स्वामी भक्ती पण जाणवायला मिळेल. आणि मी तर गेलेले तेव्हा असं एक 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 सीन बघून रडायला आलेलं मला. इतके छान सीन आहेत मूवीमध्ये. तुम्ही नक्की जाऊन थिएटरमध्ये जाऊन बघू शकता हा सिनेमा. आणि थिएटरमध्येच का जाऊन बघावा म्हणजे प्रवीण सरांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेत की जे काही या सिनेमामधून प्रॉफिट मिळेल ते शेतकऱ्यांच्या किंवा जे शेतकरी आत्महत्या करून मेलेत त्यांच्या मुलींच्या शिक्षणाला हा पैसा जाणार आहे. सो तुम्ही आवर्जून थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.